त्याचा पार्ट 2 असणार आहे। जर तुम्ही पार्ट 1 बघितला नसेल तर तो आत्ताच बघायला जाऊ नका। पार्ट 2 बघितल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, कारण की दोन्ही व्हिडिओ मध्ये काहीच जास्त फरक नाही। बस एक्झाम्पल थोडेफार वेगळे आणि हा व्हिडिओ थोडाफार वेगळा आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर सुद्धा तुम्ही पार्ट 1 बघू शकता। तर आजच्या व्हिडिओला फ्रेंड्स, आता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मागच्या व्हिडिओ मध्ये आपण थोडीफार इंग्लिश बोलायला शिकलो होतो। तर बघा फ्रेंड्स, आता मी सफरचंद खातो। जरा 2-3 एक्झाम्पल आपल्याला घ्यावेच लागतील, नाहीतर तुम्हाला समजणार नाही। मी सफरचंद खातो। तर फ्रेंड्स, आता मीला इंग्लिश मधून काय म्हणतात तर आय, म्हणून मी इथे घेतला आय। आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा। खातोला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो तर इट, म्हणून मी इथे घेतला इट, आय इट। आता सफरचंद, सफरचंद तर आता एकच आहे, मग आता तिथे का ऍपल असं नाही करावं लागणार। तर बघा फ्रेंड्स, आता तर पासून तर आहा पर्यंत जो पण साऊंड करतो। तर आता समजा सफरचंद, सफरचंदला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर ऍपल, ऍपल तर आपण सफरचंदला आता म्हणतोय, पण मग आता कसला साऊंड करतोय चा, चा इथे काय धरला जातोय ऍपल। तर बघा आता हा म्हणजे पासून सुरुवात होते, पासून तर आहा पर्यंत जो पण साऊंड करेल तिथे आपण चा वापर करू, आय इट। आता आपण ऍपल, ऍपल लिहिणार आहे ना, म्हणजेच चा वापर होणार आहे, म्हणून आपण इथे काय दिलं आय इट ॲन। नंतर सफरचंदला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो तर ऍपल, म्हणून मी इथे घेतलं ऍपल। मीला इंग्लिश मधून म्हणलं आय, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा। खातोला इंग्लिश मधून म्हणलं इट, नंतर साऊंड पासून तर आहाचा होत होता, म्हणून आपण इथे वापरला ॲन। नंतर सफरचंद, याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर ऍपल, म्हणून मी इथे घेतलं ऍपल। तर तुमचं एवढं क्लिअर झालेलं आहे। तर आता आपण पुढे जाऊया। जरी तुमचं हे क्लिअर झालेलं नसलं तरी आपण अजून 2 सेंटेन्स घेत आहे। फ्रेंड्स, हे तुम्हाला शिकायचंय, पण मग डायरेक्ट इंग्लिश बोलताना मनात मराठीचा विचार नाही करायचा आहे। बघा फ्रेंड्स, 3 एक्झाम्पल आपण घेऊ, नंतर मी तुम्हाला सगळंच सगळं नीट एक्सप्लेन करेल। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर हे 3 सेंटेन्स तुम्हाला जरी चांगल्या प्रकारे नाही समजले तरी तुम्हाला थोडीफार इंग्लिश या व्हिडिओ मध्ये बोलता यायलाच लागेल। तर बघा फ्रेंड्स, आता समजा मी म्हणलं ती पुस्तक वाचत आहे, ती पुस्तक वाचत आहे। तर तिला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो तर सी, म्हणून मी इथे घेतलं सी। पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा। सी जर लागला तर आयला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर इज, म्हणून मी इथे घेतला इज, सी इज। पहिला घेतला शेवटचा घेतला, हा घ्यायचा हा घ्यायचा। वाचत, वाचतला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं तर रीडिंग, म्हणून मी इथे घेतलं रीडिंग, सी इज रीडिंग। नंतर आता सिंग्युलर, ती पुस्तक वाचत आहे, पहिला घेतला शेवटचा घेतला, इकडून असं वापस यायचं। वाचतला इंग्लिश मधून म्हणलं रीडिंग,
वाचणं पूर्ण झालेलं नाही म्हणून इथे आयएनजी चा वापर झाला होता. रीडिंग, नाहीतर नुसतं रीड म्हणलं असतं. सी इज रीडिंग. आता सिंग्युलर म्हणून इथे वापरला अ, ते एक वचने म्हणून. सी इज रीडिंग अ. नंतर पुस्तक, पुस्तकला इंग्लिश मधून आपण म्हणतो बुक. पहिले हा घेतला, नंतर शेवटचा घेतला, नंतर असे उलटे आलो, वाचकला घेतलं, पुस्तकला घेतलं. तर आता एवढं तुमचं क्लिअर झालेलं आहे. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. ते क्रिकेट खेळत आहेत. ते क्रिकेट खेळत आहे. तर तेला इंग्लिश मधून आपण म्हणतो दे, म्हणून मी ते घेतला दे. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. दे लागला म्हणजे आहेतला आपण इंग्लिश मधून म्हणलं आर. दे आर. पहिला घेतला, शेवटचा घेतला, नंतर असं वापस यायचंय. नंतर आता पहिला घेतला, शेवटचा घेतला, नंतर आता इकडचा पहिला शब्द कोणता आहे? खेळत. खेळतला इंग्लिश मधून म्हणलं प्ले. खेळणं झालेलं नाहीये म्हणून आपण इथे आयएनजी चा वापर केला. दे आर प्लेइंग. नंतर आता क्रिकेट. क्रिकेटला इंग्लिश मधून म्हणलं क्रिकेट. हे 3 एक्झाम्पल जे, हे 3 तुम्हाला इंग्लिश बोलायला काहीच कामात नाही पडणार आहे. फक्त मी तुम्हाला याच्या करता दिले कारण की ते पुढे तुम्हाला कामात पडतील. बघा, म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये ते पुढे तुम्हाला कामात पडतील. तर आपण आता पुढे जाऊया. तर फ्रेंड्स, आता आपण बघूया ग्रीटिंग अँड इंट्रोडक्शन. ग्रीटिंग अँड इंट्रोडक्शन. तर आता हे काय कामात पडणार आहे? नमस्कार आणि ओळख करणे याच्याही आपल्या कामात पडेल. बघा, समजा आता कोणीही तुम्हाला जर भेटतो, समजा तुमचा मित्र वगैरे भेटला, समजा तुम्हाला जर म्हणायचं असेल तू कसा आहेस, तू कसा आहेस, तुला इंग्लिश मधून काय म्हणतात? यू. नंतर कसा. बघा, आता याच्यात काय करायचंय? कसा. कसा हा जर शब्द आला, कसा हे नाव जर आलं तर आपल्याला त्याच्यापासून सुरुवात करावी लागते. म्हणजे कोणत्याही सेंटेन्स मध्ये जर कसा हे नाव येतं तर त्याच्यापासून आपल्याला सुरुवात करावी लागते. म्हणून आपण आता याच्यापासून सुरुवात करू. कसा. याला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं तर हाऊ. म्हणून मी इथे घेतला हाऊ. आता हाऊ. आता एक घेतला, दुसरा घ्यायचा. म्हणजेच आता हाऊ लागला तर आहेस. आहेसला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो फ्रेंड्स तर आर. नंतर आता एवढं झालं तर तू. तुला इंग्लिश मधून काय म्हणतात तर यू. प्रश्न विचारलेला आहे म्हणून इथे प्रश्नचिन्ह लावून देऊ. बघा, आता हाऊ आर यू असं तुम्हाला बोलताना नाही म्हणायचंय. तर बोलताना हा जो आर नाव आर, त्याच्यातला आर सायलेंट आहे. म्हणजेच आता आ. हाऊ आर यू अशा प्रकारे तुम्ही बोलणार. हाऊ आर यू. तर आता बोलताना मराठीत काहीच विचार नाही ठेवायचा. इंग्लिश मध्ये जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा आपल्या मराठीचा काहीच विचार नाही डोक्यात ठेवायचा. आर. हाऊ आर यू. तर बघा, एवढं मी विचारलं तर तुम्हाला आता काय म्हणायचंय? मी ठीक आहे, धन्यवाद. मी ठीक आहे.
मीला इंग्लिश मधून म्हणलं आय. आपला फक्त या डॉट पर्यंतच संबंध येतोय. तर आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घेतला, आय लागला म्हणजे आय ला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं तर एम, म्हणून मी इथे घेतला एम, आय एम. नंतर आता ठीक, ठीकला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो तर फाईन, म्हणून मी इथे घेतलं फाईन. म्हणजे काय झालं फ्रेंड्स, आय एम फाईन. ओके, हाऊ आर यू, आय एम फाईन. हे बघा फ्रेंड्स, आता नंतर धन्यवाद, थँक्यू. धन्यवादला आपण इंग्लिश मधून थँक्यूच म्हणतो. बघा फ्रेंड्स, समजा तुमचा मित्र जर आता तुम्हाला त्या ठिकाणी भेटतोय तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे, हाऊ आर यू. समजा त्याने जर तुम्हाला विचारलं हाऊ आर यू तर तुम्ही काय म्हणाल, आय एम फाईन, थँक्यू. बघा, तर समजा तुम्ही जर त्याला म्हणाल हाऊ आर यू तर तो तुम्हाला काय म्हणणार आहे, आय एम फाईन, थँक्यू. नाहीतर थँक्यू, धन्यवाद हा शब्द समजा तुम्ही जर काढून टाकला तर अजून चांगल्या प्रकारे बनेल. मी ठीक आहे आणि तू असं जर लावून दिलं आणि तू, म्हणजे आता आपण त्याला सुद्धा विचारतोय थँक्यू म्हणायच्या ऐवजी. तर आता आणीला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर अँड, आणि तुला इंग्लिश मधून आपण म्हणतो यू. आय एम फाईन अँड यू, हाऊ आर यू, आय एम फाईन अँड यू. हे बघा फ्रेंड्स, समजा तुम्हाला जर कोणी विचारतंय हाऊ आर यू तर तुम्ही काय म्हणणार आहे त्या ठिकाणी, आय एम फाईन अँड यू. अँड यू जर म्हणायचं नसलं तर थँक्यू. या दोघांपैकी तुम्ही एक शब्द यूज करू शकता. बघा तर फ्रेंड्स, आता आपण पुढे जाऊया. वेअर आर यू फ्रॉम. बघा फ्रेंड्स, आता मी मराठीतून लिहून दाखवतो. वेअर आर यू फ्रॉम. आता तुम्ही याचा अर्थ ओळखू शकताय नाही, म्हणजे बरेचसे जण ओळखत सुद्धा असतील की याचा अर्थ काय हे सुद्धा त्यांना समजलं असेल, पण मग थोडंफार कन्फ्युजन असेल. वेअर आर यू फ्रॉम. तर बघा, वेअर एक नाव आहे आणि आर एक नाव आहे. आता आरचा उच्चार 99% ठिकाणी करायचा नसतो. बघा, तर आर इथे म्हणून काय राहणार आहे, सायलेंट लेटर. नंतर आता इथे सुद्धा आर, वेअर आर. बघा, तर वेअर आर यू फ्रॉम अशा प्रकारे वापरणार आहे. वेअर आर यू फ्रॉम अशा प्रकारे याचा वापर होणार आहे. बघा, तर आता फ्रॉम हा शब्द जर आलाय तर त्या ठिकाणी असंच विचारलं जातंय की तुम्ही कुठे राहता, तुम्ही कुठे राहता असं विचारलेलं आहे. म्हणून पहिला शब्द जो आहे तो वेअर घ्यावा लागेल आणि नंतर आहेचा उच्चार जरी नसला तरी आरचा वापर त्याच्यात करावा लागतो. यू फ्रॉम, तुम्हीला यू, आणि तुम्ही राहताय, तुम्ही कुठे राहताय असं मी विचारतोय म्हणून इथे फ्रॉमचा वापर झाला. तर फ्रॉम जर आलो तर तुम्ही समजून जायचं की समोरचा विचारतोय की तुम्ही कुठे राहता. तर तुम्ही काय उत्तर देणार आहे, जिकडे राहता ते बोलून द्या मित्रांनो. फक्त समजा मी म्हणलं मी नेरीत राहतो, मी नेरीत राहतो, मीला इंग्लिश मधून म्हणलं आय, मी. आता मी नेरीत राहतो आहे असा शब्द जरी नसला तरी तेथे एमचा वापर आपल्याला करावा लागेल. मी नेरीहून आहे असं आपल्याला म्हणायचंय. मी नेरीहून आहे. तर आता मी नेरीहून आहे, तर आता आहेला आपण एमचा वापर केला, आय एम. आता राहतो, राहतो म्हणजे मी कुठून आहे याच्या करता मी काय केलं फ्रेंड्स, फ्रॉमचा वापर केला, आय एम फ्रॉम. आता जिकडे राहतो तो शब्द इकडे लिहून टाकायचा. तर मी नेरीत राहतो म्हणून मी इथे केलं नेरी, आय एम फ्रॉम नेरी. तर एवढं आता समजलेलं आहे. तर तुम्हाला जर आपल्या
जॉईन व्हायचं असेल फ्रेंड्स तर डिस्क्रिप्शन मधल्या लिंकनी सगळं करून घ्या, म्हणजे डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊन जा. बऱ्याच जणांना डिस्क्रिप्शन पाहता येत नसेल, व्हिडिओच्या खाली तुम्हाला एक हायलाइट केलेलं मोर हा शब्द दिसत असेल, MORE मोर, तर त्याच्यावर क्लिक करा. खाली लिहिलेलं व्हॉट्सअप ग्रुप लिंक, त्या ब्ल्यू कलरच्या लिंकवर तुम्ही क्लिक करून आपलं व्हॉट्सअप घेऊ शकता. तर बघा, तर एवढं तुम्हाला आता क्लिअर झालेलं आहे. फ्रॉम जर येतो तर समोरचा हेच विचारतोय की तू कुठून आहे, तर आपल्याला फक्त एवढं बोलायचंय आय एम फ्रॉम नेरी. फॉर एक्झाम्पल तुम्ही राहता पुण्याला, आय एम फ्रॉम पुणे, तर अशा प्रकारे तुम्ही बोलू शकता. तर आता एवढं तुम्हाला कळलेलं आहे, तर आता आपण पुढे जाऊयात फ्रेंड्स. फ्रेंड्स, आता जर तुम्हाला म्हणलं कोणी, समजा तुम्हाला जर कोणाला म्हणायचंय तुम्हाला भेटून आनंद झाला, तुम्हाला भेटून आनंद झाला, तर तुम्ही काय म्हणाल फ्रेंड्स, आनंद. तर आता आनंद म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि चांगलं, याला इंग्लिश मधून आपण म्हणतो नाईस. नाईस. आता तुम्ही दुसऱ्याला भेटताय, एखाद्या तुम्ही दुसऱ्याला भेटताय, तर आता दुसरा नावाला आपण वापरतो टू, नाईस टू. आता बघा फ्रेंड्स, तुम्हाला भेटून आनंद झालाय, भेटून, तर बघा आता मीट तुम्हाला याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो, तर यू. नाईस टू मीट यू, तुम्हाला भेटून आनंद झाला. तर एवढं तुम्हाला कळलं फ्रेंड्स. तर आता तुम्ही काय उत्तर द्याल, थँक्यू वगैरे म्हणू शकता, किंवा तुम्ही सुद्धा म्हणू शकता मला पण तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. सिंपल गोष्ट आहे खूप. बघा, तर आता समजा तुम्हाला म्हणायचंय मी दररोज इंग्रजी शिकत आहे, मी दररोज इंग्रजी शिकत आहे. तर आता मीला इंग्लिश मधून आपण म्हणलं आय, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, आय लागला म्हणजे आयला आपण इंग्लिश मधून म्हणलं ॲम, आय ॲम. नंतर आता शिकत, त्याला कोणी शिकवत नाहीये, तर तो शिकतोय त्याचा अभ्यास करून, म्हणून आपण शिकत आहे. असं उलट जायचंय आपल्याला. आता पहिला घेतला आणि शेवटचा घेतला, असं उलट यायचं. शिकत म्हणून आपण शिकतला काय म्हणू फ्रेंड्स, लर्न. पण तो शिकत आहे, शिकणं पूर्ण झालेलं नाहीये, म्हणून ते आपण वापर केला ING चा, आय एम लर्निंग. एवढं झालं शिकत पर्यंत. नंतर इंग्रजी, याला म्हणलं इंग्लिश. नंतर आता दररोजला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो, लर्निंग इंग्लिश, आय एम लर्निंग इंग्लिश. आता दररोजला आपल्याला डेलीनी वापरायचंय, तर काय वापरायचंय फ्रेंड्स अशा शब्दामध्ये, तर एव्हरीडे वापरायचंय. तर फ्रेंड्स, आता आजचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेला असेल. पुढचा पार्ट सुद्धा आता लगेच येईल. तर फ्रेंड्स, आता तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.